नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण तुमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील बोलतो मराठी या पाठासंदर्भात अभ्यास करणार आहोत. या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर नीलिमा गुंडी. डॉक्टर नीलिमा गुंडी यांचा जेव्हा आपण परिचय करून घ्यायचं ठरवतो तेव्हा त्यांचं विपुल असं साहित्य आपल्या नजरेसमोर येतं. डॉक्टर नीलिमा गुंडी ह्या मराठीच्या प्राध्यापिका आहेत, भाषातज्ञ आहेत आणि संवेदनशील लेखिका आहेत. त्यांच्या साहित्यावरती आपण एक नजर टाकली तर त्यांनी लिहिलेलं बालसाहित्य जे आहे त्या बालसाहित्याचं नाव आहे अक्षरांचा देव आणि निरागस. त्यांचे ललित लेखसंग्रहसुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत. देठ जगण्याचा आणि रंगांचा थवा भाषाविषयक लेखसंग्रह त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. त्यामध्ये भाषाप्रकाश, भाषाभान, शब्दांची पहाट. मराठीच्या सर्वांगीण अभ्यासाला वाहिलेल्या भाषा आणि जीवन या नियतकालिकाच्या संपादक मंडळाच्या सदस्य म्हणून अनेक वर्ष त्या कार्यरत आहेत. संवेदना या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या दिवाळी अंकाच्या मुख्य संपादिका. 2011 या वर्षी भरलेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान. भाषाविषयक व ललित स्वरूपाचे त्यांचे विपुल लेखन सुमारे 35 पुस्तकांमध्ये प्रकाशित झालेले आहेत. प्रस्तुत लेख जो आहे बोलतो मराठी या लेखात लेखिकांनी मराठी भाषेची वैशिष्ट्य अत्यंत मोजक्या, सूचक आणि प्रसन्न शैलीत अशी मांडली आहेत. या शैलीची कारणं जर पाहिलीत, हा जर आपण पाठ पाहिला तर या पाठामध्ये आपण काय शिकणार आहोत, तर अन्य भाषांमधून आपल्या भाषेत शब्द येऊन ते इथलेच होण्याची प्रक्रिया ही सदोदित चालू असते. ही फक्त मराठीत नाहीत तर जगभरातील जेवढ्या काही भाषा आहेत त्या भाषांमध्ये हे स्थित्यंतर चालूच असतं. हे आपल्याला पाहता येईल. एकच शब्द अनेक अर्थछटा घेऊन आपण वापरतो, ही मराठी भाषेची श्रीमंती आहेत. याचाही आपल्याला सहज सुंदर वावर या पाठात दिसतो. मराठीतील वाक्प्रचार ही मराठी भाषेची एक खास शैली आहेत आणि वाक्प्रचारात शब्दांचा वाच्यार्थ नसतो. ते शब्द अलंकारिक अर्थाने आपण वावरत असताना किंवा आपण वापर करत असताना आपल्याला दिसून येतं. आणि हा जो काही भाषेचा महिमा आहे, वेगवेगळी भाषेची असणारी जी काही अंग आहेत त्या अंगांकडे पाहत असताना विद्यार्थ्यांच्या कुमारवयी भावविश्व जे आहे त्या भावविश्वाच्या वेळी मराठी भाषेची ही विविधांगी असणारी शैली विविधांगी असणारी शैली त्यांच्या लक्षात यावी. काही प्रमाणात का होईना त्या विद्यार्थ्यांनी या शैलीचं वेगळे रूप आत्मसात करावं, ती समजून घ्यावी, या उद्देशानेच या पाठाची निर्मिती आहे असं मला वाटतं. चला तर मित्रांनो, मगाशी आपण त्या शैलीबद्दल बोललो, पण खरंच नेमकं आपण या पाठात काय शिकणार? प्रश्नचिन्ह आहे बरं का. पहिल्यांदा आपण मराठी भाषेची खालील काही वैशिष्ट्ये आपल्याला आत्मसात करून घ्यायची. कोणती आहेत ती वैशिष्ट्य? मराठी भाषा प्रवाही आहे.
मराठी भाषा अर्थवाही आहे. मराठी भाषेत शब्द बहुअर्थी असतात. म्हणजेच प्रवाही, अर्थवाही, बहुअर्थी हे सगळं भाषा आणि भाषेतील शब्द यांच्या अनुषंगाने काय किमया करतात, काय चातुर्य निर्माण करतात आणि त्यातून कसा विनोद निर्माण होतो हे आपल्याला या पाठात पाहायचं आहे. दुसरं वैशिष्ट्य जर आपण म्हटलं तर मराठी भाषेची ताकद ओळखणे. मग काय असते ताकद? जशी एखाद्या माणसाकडे काय शक्ती आहे अशी आपण ओळखतो, तसं या भाषेची एक शक्ती आहे, भाषेची एक ताकद आहे. मग मराठीत शब्दाला दोन किंवा विविध अर्थ असू शकतात. लहानपणापासून सुद्धा आपण ते खेळांच्या माध्यमातून पाहिलेले आहेत. म्हणजे अनुस्वार गेला, उकार गेला, काना गेला, मात्रा गेला तर काय अर्थ बदलतात थोडे. तसं अप्रत्यक्षरित्या एकच शब्द असेल पण त्याला द्वय अर्थ, दोन किंवा त्याचे विविध अर्थ असू शकतात. संदर्भानुसार शब्दांचे अर्थ बदलतात. शब्द द्वयअर्थी असणे हे भाषेचं खास वैशिष्ट्य आहेत. आणि मग या सगळ्यांमधून काय होते, तर मग भाषिक विनोद निर्माण होतो. हे जे अंग आहेत, खरं असणं की विनोद निर्मिती होणं, लोकांना स्वानंद निर्माण होणं आणि मग या विनोद निर्मिती शब्दाच्या रचनेतूनच, कधीकधी अर्थभिन्नतेतून सुद्धा आणि काही अंशी लेखक विविधतेमधून सुद्धा ही विनोद निर्मिती साधली जाते. आणि मग काही लेखक जे आहेत ते विनोदकार, विनोदवीर किंवा विनोदी लेखन करणारे अशा प्रकारचं आपण त्यांच्यावरती शिक्का मारतो. मग पुढचं एक वैशिष्ट्य, शब्दांमधील किंवा भाषेमधील अर्थसौंदर्य. जसं एखाद्या व्यक्तीने दागिने अंगावरती परिधान केलेत, शृंगार केला की ते अधिक त्याचं असणारं सौंदर्य उठून दिसतं. तद्वतच भाषेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ही शब्द चमत्कृती आली, अलंकारिकता आली की सौंदर्याची एक वेगळी जाण निर्माण होते, ती आपल्याला समजून यायची आहे. त्यानंतर या सगळ्या गोष्टींमधूनच आपला जो असणारा, आपल्याला कळत नकळत आपला भाषिक विकास होत असतो आणि भाषेमुळे आपण समृद्ध होतो आणि आपल्या समृद्धतेमुळे भाषा अधिक वृद्धिंगत होते. नीट लक्षात घ्या, आपण जसं समृद्ध होत जाऊ भाषिक कौशल्यांमध्ये, श्रेष्ठत्वामध्ये, तसतसं या ठिकाणी भाषा अधिक वृद्धिंगत होत जाते आणि त्याचा, या सगळ्याचा परिणाम भाषेचा दर्जा आणि या सगळ्याचा परिणाम आपण साधत आपण जाणार आहोत की आपली मराठी भाषा ही अभिजात अशा प्रकारे गणली जाणारी भाषा कशी होईल. आणि मग यासाठी आपण काय करायला हवं, आपल्या कुमार अवस्थेतील विद्यार्थ्यांसाठी ही भाषा कशी रुचेल, पचेल, कशी अंगवळणी पडेल, याबद्दल सुद्धा आपल्याला या पाठामध्ये अभ्यास करायचा आहे. चला तर मित्रांनो, आता तुमच्यासमोर एक क्रियापदामुळे विनोद निर्मिती अशा प्रकारची एक स्लाईड दिसते आहेत. काय असेल तर तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का? आता नको, मी माणूसच ठीक आहे, आली मोठी जादूगार. आता यातला विनोद काय आहे, तर बनवू का? तर इथे जो विनोद निर्माण झालेला आहे तो कारण म्हणजे बनवणे हे क्रियापद येथे शोभणारं नाहीत. ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात नको इतकं घुसलेलं आहे. मराठीमध्ये पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी असे वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत. पण हल्ली सगळे पदार्थ फक्त बनवले जातात. आणि बरं का, हे बनवणे याचा मराठीत शुद्ध अर्थ काय माहिती आहे? अहो, फसवणे.
आपण ते पदार्थ बनवतो. म्हणजे मराठीत जर त्याचा शुद्ध अर्थ पाहायचं ठरवलं तर फसवणे असा होतो. असा तर त्याचा खरा रूढ अर्थ आहे. त्यामुळे माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस बनवणारा जादूगार हा विनोद नवऱ्याला आठवला तर आश्चर्य नाहीत. म्हणजे आपण यामध्ये माणसाचं माकड आणि माकडाचा माणूस असं जी काही पारंपरिक कथाविश्व आहे त्यातला संदर्भ त्या नवऱ्याला आठवतो आणि तो म्हणतो, "नको, मी आहे तोच ठीक आहे. मला काय जादू माझ्यावरती कोणती जादू करू नकोस." अशा प्रकारची विनोद निर्मिती या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आता साधारणपणे आपण पाहतो की जी क्रियापद आहेत. क्रियापद हा शब्द कसा असतो, तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. मग आता क्रियापद कसं असतं, तर आपल्या मराठी भाषेच्या रचनेमध्ये हा क्रियापदवाचक शब्द हा रचनेमध्ये सर्वात शेवटी येतो. आता मराठी ढंगांचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. मराठीत मारणे हे क्रियापद घेतलेत, तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते, की जसं आपण गप्पा मारतो म्हणजे गप्पा मारणे, आपण उड्या मारतो म्हणजे उड्या मारणे, आपण थापा मारतो म्हणजे आपण एखाद्याला असंबंधित अशा गोष्टी काहीतरी सांगतो, त्याला थापा मारणं असं म्हणतो. टिचकी मारणं, शिट्टी मारतो आपण, नाक्यावरती आपण पाहतो शिट्ट्या मारतात, पाकीट मारतात. पाकीट मारणं म्हणजे ते एखाद्याच्या खिशातील पाकीट शिताफीने लंपास करणं. जेवणावर ताव मारणं म्हणजे भरपूर जेवणं, काय ताव मारून जेवला असं आपण म्हणतो. हातपाय मारणे, पोहताना, माशा मारणं म्हणजे काही काम नसताना तिथे बसून राहणं आणि अशा या सगळ्या म्हणजे मारणे जर एक क्रियापद असेल तर त्याच्या आधीचा शब्द जो आहे त्या शब्दामुळे त्याचं नक्की काय होतं, अर्थ बदलतो आणि हीच तर भाषेची मोठी गंमत आहे. म्हणजे मारणं हे क्रियापद असेल तरी त्याच्या आधीचा शब्द जसं असेल तशा प्रकारचे संदर्भ आणि आपल्याला त्या गोष्टी त्या अनुषंगाने बदलतात असं आपल्याला दिसून येईल. आणि म्हणूनच या गोष्टींकडे आपण नक्की नीट आणि चौकस गोष्टीने किंवा दृष्टीने पाहिलं असेल तर आपल्याला मग ही भाषेतील गंमत जेव्हा आपण हास्यविनोद होतात तेव्हा या कधी-कधी क्रियापदांमुळे सुद्धा किंवा क्रियावाचक शब्दांमुळे सुद्धा आपल्याला अशी भाषेची गंमत येत असते. चला तर मित्रांनो, आपण ती भाषेची गंमत पाहत-पाहत पुढे प्रवास करतो आहोत. अहो, त्या क्रियापदानंतर थोडं लक्षात येतं आपल्याला की शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार ही देखील भाषेची एक खास शैली आहे. याच्यापूर्वी आपण क्रियापद पाहिलं. म्हणजे आता असं पहा ना, खस्ता खाणे मध्ये खस्ता हा खाद्यपदार्थ नाही, हे माहीत आहे ना? तसेच कंठस्नान घालणे हा वाक्प्रचारसुद्धा युद्धाविषयीच्या बातम्यांमध्ये असतो असं म्हटलेलं आहे. मग कंठस्नान घालणे म्हणजे गळ्याखालून अंघोळ घालणे असा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. अहो, खांद्याला खांदा लावणे म्हणजे सहकार्य करणं आणि खांदा देणं म्हणजे प्रेताला खांदा देणं. मग यातील फरकही लक्षात घ्यायला हवा. आणि एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले तर अर्थाचा अनर्थ होईल. कधी कधी आपण म्हणतो धचा मा होईल. हा धचा मा होणं म्हणजेच अर्थाचं अनर्थ होणं. अशी अनेक उदाहरणं देता येतील. त्यासाठी आपल्याला शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी. एका पुढच्या स्लाईडमध्ये आपण शब्दकोश, त्यांचा अर्थ आणि त्याचा वापर याविषयी आपण पाहणार आहोत. इथे अजून बघा एक असं म्हटलेलं आहे की अक्कलवान म्हणजे हुशार. आपण सहज संवादामध्ये लोक म्हणत असतात की मोठा अक्कलवान आलाय म्हणजे खरं हुशार त्याचा अर्थ. पण एखाद्याने आपल्याला कुठेतरी म्हटलं, अरे तो फार अक्कलेचा कांदा आहे, याचा अर्थ आपण हुरळून जाण्याचं कारण नाहीत. कारण याचा अर्थ अतिशहाणा हे माहीत नसेल तर कोण आपले खरे कौतुक करतोय की फिरकी घेतोय.
ज्याला अक्कलवान असं म्हणजे हुशार ठीक आहे. अकलेचा कांदा म्हणजे हुशार असं अतिशहाणा असं जर वाटत असेल तर आपल्याला फिरकी घेतायत हे न कळण्या इतपत तो काही असा नसावा. हेच आपल्याला कळणार नाहीत आणि म्हणून हे कळावं म्हणजे या ठिकाणी शब्दप्रयोग किंवा वाक्प्रचार जे असतात यातून सुद्धा भाषेतील मोठी गंमत असते किंवा यामधून सुद्धा भाषेतील विनोद निर्मितीचं मोठं एक स्थान आहे आणि ते आपण समजावून घ्यायला हवं आणि ते समजावून घेतल्यानंतर आपल्याला हे सुद्धा एक भाषेचं विकास पावण्याचं एक महत्त्वाचं अंग आहेत असं आपल्या लक्षात येईल. इथे तुमच्यासमोर काही विभक्ती प्रत्यय दिसत आहेत. ते मी मुद्दामच तुमच्यासमोर आणलेले आहेत कारण आपल्याला आता या पुढे जायचं आहे. ते क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा हे नीट माहीत नसेल तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो आणि मग त्या अर्थाचा गोंधळ होताना तत्पूर्वी मी तुम्हाला ही जी विभक्ती प्रत्यय आहेत हे तुमचे पाठ असतील की प्रथमा विभक्ती, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. आता प्रत्यय नाहीत तिथे खरं आहेत एकवचन असं म्हणजे सला ते एकवचनी, नेशी एकवचनी, सला ते एकवचनी, ऊन हुन एकवचनी, चाचीचे एकवचनी, तई आ एकवचनी, संबोधन नो एकवचनी आणि दुसरी बाजूला प्रत्यय नाहीत जिथे म्हटले ते अनेकवचनी म्हणजे द्वितीयाचे अनेक वचन काय सलाना ते, तृतीयाचं अनेक वचन काय ने शी ही ई, चतुर्थीचे काय स ला ना ते, पंचमीचे काय ऊन हुन, षष्टीचे काय चाचीचे, सप्तमीचे काय त ई आ आणि संबोधन म्हणजे फुलानू, मुलानू, पालकानू, बालकानू हे संबोधन जे आहे ते नो या शब्दाने साधारणपणे ते दर्शवित असतं. म्हणजे प्रथमेचं कार्यकर्ता काय कर्ता असतो, द्वितीयेचं काय असतं कर्म असतं, तृतीय काय असतं करण, चतुर्थी संप्रदान, पंचमी अपादान, षष्ठी संबंध आणि सप्तमी अधिकरण. हे व्याकरणातलं जे काही सूत्र आहेत ते तुमचं पाठ असणं तुमच्यापर्यंत त्या प्रत्ययामुळे कोणताही इथे धोका निर्माण होता कामा नयेत हे आपल्याला लक्षात यावं यासाठी प्रत्ययाचा तक्ता हा तुमच्यासमोर ठेवलेला आहे. चला तर मित्रांनो पुढे पाहूया. हे सगळं आपण पाहिलं की भाषेत विनोद असतो, भाषेमध्ये शब्दप्रयोग वापरल्यामुळे श्रीमंती असते, शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार वापरताना सुद्धा भाषेची एक खास शैली असते किंवा क्रियापद वापरताना तत्पूर्वी नामाचा प्रत्यय लावल्यानंतर गोष्टी घडून येतात त्यातून सुद्धा भाषा विकास पावते. असं जरी असलं तरी सुद्धा आपली मराठी भाषा बिघडण्याची काही घडते तसं काही बिघडण्याचं सुद्धा प्रमाण आहे. का बिघडत असेल तर बघा काही वेळा एखादा शब्द चुकीच्या अर्थाने रूढ होतो आणि त्या शब्दाच्या अर्थाचे घोटाळे निर्माण होतात म्हणजे चुकीचाच अर्थ होतो. आपण पाहणार आहोत आता तो कसा अर्थ आहे काय होतो. त्यानंतर एखादे क्रियापद वापरताना त्याच्याशी संबंधित असलेल्या नामाला योग्य प्रत्यय जोडला जात नाहीत त्यामुळे अर्थाचा गोंधळ होतो. त्यानंतर म्हणजे उदाहरणार्थ तिला हसणे म्हणजे चेष्टा करणे आणि तिच्याशी हसणे म्हणजे सहजपणे हसणे. बघा तिला आणि तिच्याशी कुठेतरी प्रत्ययांचा जो काही गोंधळ आहे त्यामुळे सुद्धा त्या शब्दाचा अर्थ बदलतो. तुझी मदत करणे हे भाषा बिघडण्याचं काम आहे. खरं असायला पाहिजेत तुला मदत करणे. कधी पण आपण तुझी मदत करणे असं म्हणत नाहीत तर आपण म्हणतो तुला मदत करणे. त्यांचे धन्यवाद ऐवजी आपण म्हणतो त्यांना धन्यवाद. एखादं जर आपल्या कोणी काम केलं असेल तर त्यांना धन्यवाद देणं मनापासून धन्यवाद देणं हे आपलं काम आहे. हे जे आपण शिष्टाचार म्हणतो त्या शिष्टाचारांचा तो भाग असतो आणि तो आपण पूर्ण केलाच पाहिजे. यामध्ये या ज्या गोष्टी आपण सहज आता पाहिल्यात त्यामध्ये आपण असं पाहतो की भाषेमध्ये अनेक शब्द येत असतात कारण ती नदीसारखी प्रवाही असते. आपणही संगणकामध्ये अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केलेले आहेत परंतु आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये
शब्द आपले मानलेले आहेत, परंतु गरज नसताना आणि मराठीचे व्याकरण झुगारून अन्य भाषांमधील शब्द वापरणं गैर वाटते. आता जेव्हा तंत्रज्ञान येईल तेव्हा तंत्रज्ञानाबरोबर ते शब्द वापरणं ठीक आहे. पण मुळात जे आपले चांगले आहेत, जे आपले शब्द आहेत, ते अधिकाधिक वापरणं ही त्या भाषेची श्रीमंती असते, हे आपण लक्षात घ्यायला हवं. उगाचच मराठीचं व्याकरण झुगारून अन्य भाषांमध्ये शब्द वापरणे गैर वाटते. म्हणजे मी स्टडी केली. आता बरेच साधारणपणे पालक असे आहेत की जे मुळात मराठी आहेत, पण त्यांची मुलं ही इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये अभ्यास करतायत, शिकतायत आणि म्हणून त्यांच्या बोलण्यामध्ये मराठी प्लस म्हणजे अधिक असं म्हणायला हवं की इंग्रजी शब्द असे जोड शब्द असतात आणि त्यांची भाषा अशी असते की मी स्टडी केली म्हणजे मी अभ्यास केला, मग अभ्यासाच्या ऐवजी स्टडी असा जो शब्द. परंतु हे मात्र पहिलं विधान हे मराठी भाषेच्या दृष्टीने व्याकरणदृष्ट्या बरोबर नाहीत. तर दुसरं विधान मात्र मी अभ्यास केला हे व्याकरणदृष्ट्या परिपूर्ण आहेत. म्हणजे अशा प्रकारे जर एखादी आपण इथे एक तत्त्व लक्षात ठेवूया, जर मराठीतून आपण संवाद साधत असू तर सगळे शब्द पूर्ण वाक्य ही मराठीतच कसं येईल आपल्याकडून व्यक्त होईल हे पाहणं या संदर्भात अत्यंत महत्त्वाचं आहे. चला तर मित्रांनो, भाषेतील गंमत जाणून घेण्याचा अजून एक वेगळा मार्ग शोधूया आणि तो मार्ग आहे शब्दांची उत्पत्ती. म्हणजेच उत्पत्ती म्हणजेच काय की एखादा शब्द हा पहिल्या सुरुवातीला कुठून आला असेल, त्याचा अर्थ काय असेल, यातून आपल्याला खूप नवी माहिती मिळते. मोरांबा हा तुमच्या समोर स्क्रीन समोर आता तुम्हाला मोरंबा हा शब्द दिसतो आहे. या शब्दातल्या मोराचा म्हणजे मयूर, जे आपल्याकडे जो मोर म्हणतो आपला राष्ट्रीय पक्षी, या मयूर राशीशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी संबंध आहेत. जुन्या काळी साखर मॉरिशसवरून यायची म्हणून मोरस असा संबंध त्याचा आहे. म्हणजेच एखादा शब्द आणि त्या शब्दाची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात. म्हणजे हा शब्द मॉरिशसपर्यंत जाऊन पोचतो हे त्यातून आपल्याला कळतं. अजून काही गोष्टी पाहूया. म्हणजे कदर करणे असं आपण म्हणतो, हा वाक्प्रचार आहे. त्यातला कद्र या अरबी शब्दापासून कदर म्हणजे गुणांची पारख हा शब्द आपण घेतलेला आहे. शब्दांच्या मुळाकडे गेलो की आपल्या चुकाही होत नाहीत. उदाहरणार्थच घ्यायचं झालं तर अनुसया, श्री दत्त संप्रदायामध्ये हा महत्त्वाचा शब्द आहे. अनुसया असे नाव असून ते अनसूया असे आहे. आता तुम्ही 8वीमध्ये संधी करा, विग्रह करा, संधी सोडवा असे काही म्हणजे स्वरसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी असं थोडासा अभ्यास 8वीच्या मराठीच्या व्याकरणात केलेला असाल तर त्यामध्ये अन अधिक असूया यातून निर्माण झालेला शब्द आहे तो अनसूया. आता मनात असूया, आता असूया शब्दाचा परत आपण अर्थ पाहायचा झाला तर मत्सर नसलेली अशी ती. म्हणजे मी मागच्या सुद्धा एका काव्यपंक्तीमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मत्सर षड ऋतू रिपू जे आहेत मानवी मनामध्ये, त्यामध्ये मद मत्सर द्वेष असतो, द्वेष. पण असं द्वेष नसलेली ती अनसूया हे कळल्यावर शब्द मात्र तो मनात पक्का रुजतो ठामपणे. म्हणजे दुसऱ्याबद्दल कोणताही मनात अपपर भाव नाहीत किंवा मनात
मत्सर नसलेली व्यक्ती म्हणजे अनसूया. तसेच जरा या संस्कृतमधून, आता इथे पहिल्यांदा मी अरबी मधून आलेले आहेत. आता जरा हा संस्कृतमधून आलेला एक शब्द आहे. वार्धक्य म्हणजे अजून त्याची फोड करायचं झाली तर आपलं 60 नंतरचं म्हातारपण म्हणजे वार्धक्य. वार्धक्याने विकल झालेला यातील जचे उच्चार तालव्य ज आहेत. जरा जरा म्हणजे थोडे, जर कलाभूत या शब्दातील जचे उच्चार दंतमुलीय आहेत. हे तुम्हाला ध्वनिशास्त्रामध्ये आहेत. म्हणजे दंतव्य, तालव्य अशा प्रकारचे म्हणजे काही मुळात जे स्वर आहेत, म्हणजे जीभ आपली कुठेही न अडखळता जेव्हा एखादा शब्द आपल्याला आपल्या मुखातून ध्वनित होतो ते सगळे स्वर असतात. आणि अड अडथळायुक्त जे ध्वनी असतात ती सगळी व्यंजनं असतात. आणि मग स्वर आणि व्यंजनं यांचा मिळून शब्द बनतो. आणि अशा प्रकारे तो बनत असताना काही शब्द अनुनासिक असतात. म्हणजे नाकात असै तसै हे ते असे जे शब्द असतात ते अनुनासिक असतात. आणि मग या शब्दांवरती भाषेप्रमाणे, कारण भाषा प्रवाही आहे असं आपण मगाशी म्हटलं, ही दर 12 कोसांवरती त्याचे बोलण्याची जी ढब आहे किंवा त्या भाषेचं रूपांतर बोलीभाषेत होत होत जाऊन त्याप्रमाणे ते उच्चार होत जातात. आणि मग दंतमुलीय म्हणजे ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकाच्या वरच्या दातांना मुळांना स्पर्श होतो असे ध्वनी. तालव्य म्हणजे टाळू जो आहे, जो आपला दातांच्या वरचा जो भाग आहे तिथपर्यंत सुद्धा जीभ जाते. आणि काही असे उच्चारावर सुद्धा अर्थ अवलंबून असतो. भाषेत आपण असे उच्चारतो त्या कोणत्या अक्षराशी शब्द तोडतो या साऱ्यांना महत्त्व आहेत. सूतकताई हा शब्द जर सूतकताई असं लिहिलं तर कसं वाटेल? अक्षरशः हा शब्द लिहिताना अक्षर अधिक शहा असं कोणा मुलाचे नाव करून टाकणे बरोबर वाटतं का? तर नाही. आपल्याला हे काही योग्य वाटत नाहीत. आणि म्हणूनच आपण सुद्धा पाहतो की एखाद्या ट्रेन्समध्ये किंवा एखाद्या शाळेतील जे काही सूचना, बागेतील ज्या सूचना लिहिलेल्या असतील त्या सूचनेमध्ये काना मात्रा वेलांटी उकार बदलून त्याचे वेगळेच गंमतशीर अशा प्रकारचे काही शब्दप्रयोग बनवले जातात. हे सुद्धा आपण भाषेचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणून पाहणार आहोत. चला, आपण पाठाच्या समारोपाकडे आलेलो आहोत. आणि या समारोपामध्ये आपण थोड्या म्हणींचा सुद्धा थोडा अर्थ पाहणार आहोत. म्हण माहिती असेल तुम्हाला, बऱ्याच म्हणी पूर्ण करा, म्हणीचा अर्थ ओळखा, म्हण सांगा वगैरे सगळे असे काही यापूर्वीचे प्रश्न प्रकार तुम्हाला आलेले असतील. आता एक इथे म्हण सांगितलेली आहे की पुराणातील वांगी पुराणात. या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणांमध्ये वांग्यांशी संबंधित गोष्ट आली आहे का? हा शोध म्हणजे फुकट उद्योग ठरेल. म्हणजे असं म्हणतात, नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ कधी शोधण्याचा प्रयत्न करू नयेत. का? कारण ते कधीही हाती लागणारं नसतं. म्हणजे ज्या गोष्टी आपल्या हाती लागणारच नाहीत त्या गोष्टींसाठी आपला अमूल्य वेळ फुकट घालवायचं नाहीत, हा सुद्धा संदेश यातून आपल्याला मिळतो. तिथे मूळ म्हण होती पुराणातील वानगी पुराणात. आता वानगी, त्या वानगीचं झालं वांग, भाजीचा एक प्रकार जो आहे तो. वानगी म्हणजे उदाहरणे, पण वानगी झाली वांगी आणि आपण शोधत राहिलो वांग्याविषयीच्या गोष्टी. आणि मग अशी फजिती होती, अशी मजा होती आणि मग यातून विनोद निर्मिती होते. काही वेळा दोन शब्दरूपे सारखी असतात आणि ती चकवतात, म्हणजे आपल्याला चकवा देतात. कसा असतो बघा, राजाचे कलेवर प्रेम होते. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की एखाद्या राजाच्या
दरबारामध्ये नवरत्न असायची. म्हणजे तो सगळ्या कलेंवरती प्रेम करणारा असायचा म्हणून नवरत्न असायची. अपघात स्थळी कडेला एक कलेवर पडलेले होते. आता कलेवर शब्दाचं रूप आहे, सप्तमीचं विभक्तीचे रूप आहे आणि कलेवर याचा नाम असून त्याचा अर्थ शव असा होतो. म्हणजे माणसाचं मृत शरीर त्याला शव असं म्हणतो. मग शवागृह वगैरे तुम्हाला माहिती असेल. आताचीच एक बातमी तुम्ही या कोरोना काळात पाहिली असेल की केएम हॉस्पिटलमध्ये या शवागारामध्ये 37च फक्त डेड बॉडी ज्या आहेत म्हणजे मृत शव ठेवण्याची मर्यादा असून सुद्धा त्याहीपेक्षा जास्त असल्यामुळे ते त्या बाहेरील व्हरांड्यात ठेवून दिले होते. मग ते शवागृह असं म्हटलं जातं. आता आपल्याला आपल्या या समोरच्या जी काही तुम्हाला स्लाईड दिसते आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे तुम्ही मराठीतील गौरवगीत ऐकलेलं असाल. नसलं ऐकलं तर तुम्ही नक्की ऐका. रोज ऐकायला पाहिजेत. दिवसातून एकदा तरी हे गौरवगीत आपल्या भाषेबद्दल आहेत. कारण आत्ता आपल्याला सगळं जे या सगळ्या पाठाचा जो समारोप करत असताना जे पाहायचं आहे ते काय पाहायचं आहे तर आपण आपल्या भाषेवर अगदी मनापासून प्रेम करायला हवं आणि ती आपली मातृभाषा आहे. आणि मग भाषेतील अशी शक्तिस्थळं काय जी आहेत ती आपण जाणून घ्यायला हवीत. कशामुळे ही भाषा अधिक समृद्ध बलशाली होऊ शकेल. भाषेचा आपण योग्य सन्मान राखायला हवा. तदनंतर आपल्या घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्या आईच्या ठिकाणी आहे. आपल्या आयुष्यात आईला अनन्यसाधारण असं जे महत्त्व आहे तद्वतच आपल्या मातृभाषेला सुद्धा तितकंच अनन्यसाधारण महत्त्व असणं हे महत्त्वाचं आहे. तिने आपल्या भावजीवनाला आकार दिलेला आहे. आपल्या भावना व्यक्त करायला म्हणजे जेव्हा तुम्हाला लहानपणी तुम्हाला कोणती भाषाही कळत नव्हती पण जेव्हा समजू लागलं तेव्हा ती तुमची जी होती ती मातृभाषा होती. जे पहिले बोल उमटतात ती ती जी भाषा आहे ती आपली मातृभाषा आहे. पहिले जे काही बालसुलभ बोबडे असे जे आपले जे काही बोल आहेत ती आपली मातृभाषा आहे. आणि मग तिने आपल्याला भावजीवनाला आकार दिलेला आहे. आपल्या भावना आता जे तुम्ही बोलताय इतरांशी संवाद साधताय तर तुमच्या भावना व्यक्त करण्याचं एक साधन म्हणून भाषेकडे पाहिलं जातं. तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नातं आपल्याला असायला हवं आणि त्यासाठी आपण ज्ञानही मिळवायला हवं. नुसतं जिव्हाळ्याचं नातं भाषेतून नाही आहे तर तुम्हाला त्या भाषा समृद्धीबरोबर तुमचं ज्ञान हे ज्ञान आणि ते उपयोजनात्मक किंवा सृजनात्मक कशा पद्धतीने तुम्ही मिळवायचं आहे याबद्दलची दिशासुद्धा या भाषिक अभ्यासातून आपल्याला नक्की मिळतो. आपली भाषा ही हवेसारखी आपल्या आतबाहेर असते. तिचं जीवनातलं महत्त्वाचं स्थान कायम ठेवायला हवं आणि हे जीवनातलं कायम स्थान कुणीही घेऊ शकणार नाहीत. आता पाऊस पडत आहे. पाऊस पडणे या घटनेविषयी 2 वाक्यांमधून कशा प्रकारे प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पहा. पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वनमहोत्सवाला दाद दिली. सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडले. आता दुसऱ्या वाक्यामध्ये मॉर्निंग वॉक शब्द आलेला आहे. मग पहाटे सकाळी सकाळीच फेरफटका मारणं पण त्याला इंग्रजी भाषेतला शब्द आहे मॉर्निंग वॉक करणं. आता मगाशीच म्हटलं की जेव्हा आपल्या भाषेमधील जेव्हा विनाकारण अशा प्रकारचे शब्द आणून जेव्हा भाषेचं सौंदर्य बिघडलं जातं त्यावेळी अशी वाक्य तयार करता येतात. त्यातून भाव खुलत जातो. भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करते. त्यामुळे अर्थसौंदर्य कळल्यावरच आपण लाभले आम्हास बोलतो भाग्य बोलतो मराठी असं कविवर्य सुरेश भटांचे जे काही शब्द आहेत ते उच्चारायला खऱ्या अर्थाने आपण पात्र ठरू आणि खऱ्या अर्थाने आपल्या मातृभूमीवरती अत्यंत आईसारखं प्रेम करू एवढंच इथे सांगायचं आहे. मित्रांनो, आपण जे सर्व या पाठाचं विवेचन पाहिलं त्यामध्ये
विनोदाने सुरुवात झालेला हा पाठ भाषेची श्रीमंती घेऊन वाक्प्रचारांची दखल घेत घेत क्रियापदांचा वापर करत सतत येणारे नवीन नवीन इतर भाषेतील शब्द सोबतीला घेत त्यामुळे भाषा समृद्धी किंवा काही भाषिक दोष निर्माण होत असतानाच खरं काय खोटं काय हे शोधण्याची प्रक्रिया आपल्याला व्युत्पत्ती कोशामध्ये जाऊन पाहता येते. त्यानंतर उच्चारशास्त्राप्रमाणे जर उच्चार आपण शुद्ध ठेवलेत, आचरण तसं केलं तर नक्कीच भाषा ही सुसंगत मार्गाने आणि त्या भाषाचा द्वयअर्थी शब्द आपण पाहिलेत आणि सर्वात शेवटी भाषेसाठी आपलं काय योगदान आहे तर किमान आपण आपले सर्व व्यवहार मराठीतून करायला हवेत. आणि तुम्हाला या पाठावरती जर अशा स्वरूपाचा प्रश्न आला की उतार्यावरचा प्रश्न आला आणि तर तुम्हाला जो काही तुमचं मत स्वमत या संदर्भातला जो प्रश्न विचारला जाईल तो अशा स्वरूपाचा असणार आहे की भाषा वृद्धीसाठी तुम्ही काय कराल, तुमचे प्रयत्न काय असतील. त्यावेळी तुम्हाला जे काही भाषावृद्धी म्हणजे भाषेचं संवर्धन, भाषेची जपणूक या संदर्भात किंवा भाषेला प्रौढी आत्मप्रौढी निर्माण होईल या संदर्भात तुमचे विचार त्या ठिकाणी तुम्हाला मांडावे लागतील. मी मुद्दामच तुमच्यासमोर एक स्लाईड वाक्प्रचारांसाठी आणलेली आहे. आता मला यातून दोन गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे हा जो भाषाभ्यास असतो आणि त्या भाषाभ्यासामधील प्रश्न क्रमांक 4 आणि आ असा तो 8 आणि 8 16 गुणांचा असतो आणि त्यामध्येच या पहिल्याच विभागामध्ये जे 4 गुण आहेत ते वाक्प्रचार याच एका घटकावरती आधारित आहेत. आता वाक्प्रचार हे एकाच घटकावर आधारित असल्यामुळे मी या पाठाबरोबरच त्या वाक्प्रचारांना सुद्धा विशेष महत्त्व दिलेलं आहे. प्रश्न प्रकार काय असतात तर दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून त्या ठिकाणी वाक्यात उपयोग करा. आता दिलेले इथे वाक्प्रचार कोणते आहेत पहा. खस्ता खाणे म्हणजे कष्ट करणे, परिश्रम करणे. कंठस्नान घालणे म्हणजे गळा कापून ठार मारणे. कदर करणे गुणांची पारख करणे. दाद देणे प्रतिसाद देणे. खांद्याला खांदा लावणे सहकार्य करणे. पाकीट मारणे पैशाचे पाकीट शिताफीने चोरणे. ताव मारणे भरपूर खाणे. माशा मारणे रिकाम टेकडेपणाने वेळ घालवणे. खांदा देणे प्रेत वाहून नेण्यात सहभागी होणे. आणि अकलेचा कांदा असणे म्हणजे अतिशहाणा असणे. आता मी तुम्हाला 2 प्रकारचा अभ्यास इथे देणार आहे. म्हणजे आपण पुढच्या एका भागामध्ये या पाठातील जे काही पाठावर आधारित उतारावर आधारित जे काही आपल्याला कृती दिली जाते त्या कृतीच्या संदर्भात विचार करणारच आहोत. पण ही स्लाईड पाहून तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे तो असा आहे की हे दिलेला जो क्रम आहे 10 जे काही वाक्प्रचार आहेत हे पाठ्यपुस्तकात सिरियली नाही आहेत म्हणजे क्रमाने नाही आहेत. तर तुम्ही हे वाचन जेव्हा कराल आता हा पाठ सगळं स्पष्टीकरण पाहिल्यानंतर जेव्हा तुम्ही वाचन कराल तेव्हा तुम्ही क्रमाने लावण्याचा प्रयत्न कराल. मग क्रमाने लावताना काय होईल माझे 2 उद्देश आहेत त्यामागे. एक असं आहे की तुमचं त्या पाठाबद्दलचं वाचन व्हायला हवं म्हणून आणि मग क्रम लावल्यानंतर तुम्हाला कळेल की पहिला कोणता आहे दुसरा कोणता आहे. आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे याचं वाक्प्रचारांचा अर्थ हा पाठ करणं गरजेचं आहे. अर्थ पाठ केल्याशिवाय लक्षात राहत नाहीत. म्हणजे थोडंसं म्हणजे 90% आकलन तर 10% पाठांतर याला काही पर्याय नाहीत आणि तो पर्याय आपण स्वीकारायला हवा. आणि 10% पाठांतरामध्ये हे आधी लिहून काढा वाक्प्रचार पाहिल्यानंतर म्हणजे तुमच्या वहीत ते राहतील आणि नंतर ते पाठांतर करण्याचा प्रयत्न करा. आणि एवढंच झालं की मग
आपल्याला असं दिसून येईल की त्याचा वाक्यात उपयोग करायला हवा. आणि जर तुम्ही वाक्यात उपयोग केलात तर नक्कीच तुम्हाला चांगले मार्क्स म्हणजे 4 पैकी या उपप्रश्नाला 4 गुण आहेत. ते 4 पैकी 4 गुण तुम्हाला नक्कीच मिळू शकतील आणि ते मिळवाल अशी आशा व्यक्त करतो, अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमचं सहकार्य मिळेल ही मनात सदिच्छा निर्माण करून माझं आजचं हे वक्तव्य इथे पूर्ण करतो. धन्यवाद.